परिवाराकडे एक क्रांतिकारी कुटुंब या दृष्टीने मी पाहतो। कारण शरीर वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी आपल्या मातोश्रीचा मृतदेह त्या मुलांना दिला, जे मुलं डॉक्टर बनणार आहेत। MBBSच्या प्रथम वर्षाला शिकणारे मुलं ते वेगवेगळ्या जातीचे आहेत, धर्माचे आहेत, यांचा आणि त्यांचा परिचय नाही। तरीही एक करुणेच्या भावनेतून, एका मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांनी आमच्या समाजामध्ये चांगले डॉक्टर निर्माण व्हावेत, आमच्या देशामध्ये चांगले डॉक्टर निर्माण व्हावेत, जेणेकरून तुमच्या आमच्या सारख्या जिवंत लोकांचा ते चांगला इलाज करू शकतील, चांगलं ऑपरेशन करू शकतील। त्यांना जर मृतदेह मिळालाच नाही तर शरीराच्या आतमधली गुंतागुंतीची रचना त्यांना कोण कसे बघतील? ते केवळ पुस्तकी ज्ञानावर चांगले डॉक्टर बनू शकत नाही। चांगलं वैद्यकीय सर्जन बनायचं असेल, चांगला वैद्यकीय संशोधक बनायचा असेल तर मानवी शरीराची आतमधली रचना कशी आहे याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करावा लागतो। परंतु आपल्या देशात अनेक रूढी, परंपरा, अंधश्रद्धांचा श्राप असलेला हा देश, मात्र आपण हा देह जाळून टाकतो, त्याला मातीमोल करतो, परंतु आपण त्या पोरांना तो मृतदेह देत नाही। कदाचित हे खूप शिकलेले नसतील, परंतु यांचा दृष्टिकोन किती मोठा विज्ञानवादी आहे, किती मोठा मानवतावादी आहे। माणसाला हा दृष्टिकोन, दानाचा दृष्टिकोन, आपण बौद्ध धर्मीय लोक आहोत, आपल्याला बुद्धानं दानपारमिता सांगितली आहे। जर आपण आपल्या जीवनामध्ये दानपारमिता पाळत नसू तर आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण मनुष्य बनू शकत नाही। म्हणून दानाची ही पारमिता त्यांनी देहदानाच्या माध्यमातून पूर्ण केली। आणि त्यामुळे मला असं वाटते की हे कुटुंब, लामसोगे कुटुंब, हे अत्यंत आदर्श कुटुंब आहे, अत्यंत प्रेरणादायक असं कुटुंब आहे। यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपणही आपल्या घरातले मृतदेह असे जाळण्यापेक्षा किंवा जमिनीत पुरण्यापेक्षा, त्याची माती करण्यापेक्षा वैद्यकशास्त्राला देऊन हा मृतदेह बहुमोल केला पाहिजे। या एका मृतदेहातून 15 डॉक्टर तयार होतील। एका मृतदेहाला 40-40, 50-50 पोरं शिकतात, कारण मृतदेहच मिळत नाही। आणि मग जिसकी लाठी उसकी भैंस, पोरीबारींना असं मागं सरकवल्या जाते आणि त्यांना पाहू दिल्या जात नाही। हा देह मात्र 15 डॉक्टर तयार करणार आहे आणि ते 15 डॉक्टर त्यांच्या आयुष्यभर 40-50 वर्ष वैद्यकीय सेवा देणार आहेत। त्याच्यामुळे हा फार मोठा क्रांतिकारक निर्णय आहे असं मी मानतो। लामसोगे परिवारानं आणखी एक काम केलं, त्यांनी हा मृतदेह जाळला नसल्याच्यामुळे 2 परिपक्व झाडांचा बळी गेला नाही। एक मृतदेह जाळायला 2 झाडं लागतात। एकीकडे आपण वृक्ष लावा, वृक्षांचं संवर्धन करा म्हणतो, आणि दुसरीकडे मृतदेह लाकडावर जाळण्याचा आग्रहही सोडत नाही। तर तो आग्रह त्यांनी सोडला तर ते पर्यावरणपूरक आहेत, चांगला विचार करणारे आहेत असंही आपण म्हणू शकतो। आणखी त्यांनी एक मोठं काम केलं, मृतदेह जाळलाच नाही, त्याच्यामुळे त्याची रक्षाच बनणार नाही। मग रक्षा विसर्जन नदीत करायची गरजच नाही। रक्षा विसर्जन आपण पाण्यात करून आपण ते पाणी प्रदूषित करतो। तेच पाणी पुढे जाऊन कोणी जनावर पिते, आपल्याही पैकी कोणी मजूर पिते तिथे पाणी शेतावरून। अशा अनेक गोष्टी त्यांनी या निमित्तानं साध्य केल्या। मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांच्या गौरवासाठी आपण या अशा शोकप्रसंगी सुद्धा टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। आणि बुद्धाने सांगितलं की मृत्यूचा शोक करू नये, पण आपण मात्र मृत्यूचा शोक करतो। त्या शोकातूनही त्यांनी असा पॉझिटिव्ह, सकारात्मक असा विचार केला। आई तर कधीच जाऊ नये असं प्रत्येकाला वाटते, आपली आई आपल्याला कधीच सोडून जाऊ नये असं प्रत्येकाला वाटते, त्यांनाही तसं वाटलं असेल। परंतु कोणाचा मृत्यू कसा होईल, कधी होईल, कोणत्या पद्धतीनं होईल हे सांगता येत नाही। बुद्ध सांगून गेले की जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणारच आहे। हे सत्य त्यांनी स्वीकारलं। याच्या पुढेही असाच विचार त्यांच्याकडून होत राहो। मानव कल्याणाचा हा क्रांतिकारी विचार आहे, त्याच्यामुळे टाळ्यांच्या कडकडाटात आपण या परिवाराचं स्वागत केलं पाहिजे। आणि नुसतं टाळ्या वाजवून स्वागत करण्यापेक्षा आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे। आपल्या बौद्ध समाजाची ती परंपरा झाली पाहिजे। बौद्ध समाज ज्या दिशेनं गेला त्या दिशेनं हा देश गेला। आपण शिक्षणाच्या दिशेनं गेलो,
आपण आरक्षणाच्या दिशेनं गेलो, आपण नोकऱ्यांच्या दिशेनं गेलो, आपण शिलाच्या चारित्र्याच्या दिशेनं गेलो, हा देश आज आपल्याकडे एक आदर्श समाज म्हणून पाहतो. जरी तोंडावर तो कौतुक करत नसेल तर आपले कामं हे अत्यंत आदर्श आहेत. कारण आपले प्रेरणास्थान बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर हे आपले प्रेरणास्थान आहे. त्यांच्या काळात वैद्यकशास्त्र इतकं डेव्हलप झालं नव्हतं. नाही तर बुद्धानंच म्हटलं असतं की मरणोत्तर देहदान करा. बाबासाहेबांनी म्हटलं असतं की माझं आयुष्यात मी सर्वश्रेष्ठ बनवलं, माझा मृत्यूसुद्धा श्रेष्ठ हो. आणि मग आपण त्या चैत्यभूमीवर गेलो नसतो. कदाचित मुंबईच्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला, गव्हर्नमेंट कॉलेजला बाबासाहेबांच्या निमित्तानं शोकसभा झाली असती. आपल्याला वाटलं असतं की आमचे बाबा गेले नाही, मृत्यूनंतरही ते अमर झाले. लामसुगे साहेबांची आई आजच मातीमोल झाली असती, तासभरात जळून खाक झाली असती. पण नाही, 2 वर्ष 3 वर्ष पोरं त्यांच्या शरीरावर अभ्यास करतील आणि तो त्यांचा अभ्यास झाल्याच्या नंतर मग त्यांचे दहनविधी कॉलेजतर्फे करण्यात येईल. तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि मी या कुटुंबाला आईच्या मातेच्या शोकातून लवकरात लवकर बाहेर येऊन आपलं नित्य कार्य त्यांनी जोमानं सुरू करावं, त्यांची खूप प्रगती हो, अशी मी एक मंगल कामना करतो. जय हिंद.